माझ्या लग्नाला 3च महिने झाले होते. मी काही कामानिमित्त माझ्या गावी गेलो होतो आणि माझी बायको तिच्या माहेरी गेली होती. मी माझ्या बायकोला फोन लावला तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता. माझ्या सासूला फोन लावल्यानंतर सासू म्हणाली की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. मला विश्वासच बसत नव्हता. मला माहिती पडले की माझी सासू खोटं बोलत आहे. एक दिवस मी माझ्या सासरी गेलो तर माझ्या बायकोला अशा अवस्थेत पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती तर नमस्कार. माझे नाव विनय आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझे लग्न मी जिच्यावर प्रेम करत होतो त्याच मुलीबरोबर झाले. तिचे नाव रूपा होते. रूपाचे आणि माझे लग्न आमच्या घरच्यांच्या मर्जीने झाले होते. रूपा दिसायला खूपच सुंदर होती. ती आमच्या शेजारच्या गावात राहत होती. तिचे आणि माझे कॉलेज एकच होते. मी तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होतो. तिला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण ती माझ्यावर प्रेम करत नव्हती. माझे प्रेम हे माझ्या मनात एकतर्फी होते. रूपा दिसायला खूपच सुंदर होती. सुरुवातीला मला वाटले होते की ती माझ्यासोबत लग्न करायला नकार देईल. पण मी जेव्हा तिला पाहायला गेलो तेव्हा तिने आणि तिच्या घरच्यांनी माझ्या स्थळाला होकार दिला. रूपा लग्न करून जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आली तेव्हापासून माझे आयुष्य बदलून गेले होते. सगळे मला नशीबवान म्हणत होते. आता माझ्या लग्नाला 3च महिने झाले होते. माझे स्वप्न एका मोठ्या शहरात मोठे कपड्याचे दुकान खोलण्याचे होते. मी रूपाला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले होते. रूपाला माहीत आहे की हे माझे सर्वात मोठे स्वप्न आहे. मी दिवसरात्र या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत होतो. शहरात खूप मुश्किलीने मला एक जागा मिळाली, पण तिला खरेदी करण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे मी माझ्या गावाकडील माझ्या हिश्श्याची जमीन विकण्याचे ठरवले. गावाकडच्या जमिनीची वाटणी झाली नव्हती. त्याच्यात माझ्या चुलत्यांचा सुद्धा हिस्सा होता. त्यामुळे मला काही दिवसासाठी गावामध्येच राहावे लागणार होते. मी रूपालासुद्धा माझ्यासोबत गावाकडे येण्यासाठी बोललो, कारण माहीत नव्हते की तिकडे किती दिवस लागणार होते. पण ती मला म्हणाली की ती तिच्या माहेरी जाऊन राहील, कारण तिच्या मैत्रिणीचे लग्न आहे आणि आईकडे पण तिला राहता येईल. तेव्हा मी तिला म्हणालो होतो, ठीक आहे, तू माहेरी राहिलीस तर मलासुद्धा मागे टेन्शन राहणार नाही. रूपाला तिच्या माहेरी सोडून मी माझ्या गावाकडे निघून गेलो. गावाकडे जाऊन मी रूपाला रोज फोन करून तिच्यासोबत बोलत असायचो. जमिनीचे कागद आणि सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागत होता. एक दिवस संध्याकाळी मी रूपाला फोन केला तेव्हा ती मला बदलल्यासारखी वाटत होती. जास्त बोलत नव्हती. मी रूपाला म्हणालो होतो, तू ठीक तर आहेस ना? तेव्हा रूपा म्हणाली होती की मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. मी म्हणालो की बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा रूपा थोडा वेळ शांत बसली आणि म्हणाली, आत्ता नाही, मी तुम्हाला भेटल्यानंतरच सांगेन. मी रूपाला म्हणालो, ठीक आहे. पण मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी गोष्ट घडणार होती. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मी रूपाला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही. मी विचार केला की ती काहीतरी कामात असेल. त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त लक्ष दिले नाही. मी संपूर्ण दिवस माझ्या कामात व्यस्त राहिलो होतो, कारण काम खूपच महत्त्वाचे होते. मला त्यांचा माहीत होते की ते काम संपल्यानंतर मी लवकरच रूपाजवळ परत जाऊ शकत होतो. दिवसभराच्या कामानंतर मी संध्याकाळी परत रूपाला फोन केला, पण यावेळेसही तिचा फोन स्विच ऑफ येत होता. रात्री झोपतानासुद्धा मी तिला परत फोन केला, पण रात्रीच्या वेळेससुद्धा तिचा फोन बंद येत होता. मला थोडी काळजी वाटू लागली होती, पण परत मी विचार केला की ती तिच्या माहेरी तर आहे. जर काळजीची गोष्ट असती तर तिने मला फोन करून सांगितले असते. मी थोडा विचार करून झोपून गेलो. मी विचार केला होता की तिच्या घरी तिच्या आईला फोन करावा, पण रात्रीच्या यावेळेला फोन करणे बरोबर नव्हते. म्हणून मी झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मनात हाच विचार होता की मी रूपासोबत फोन करून बोलू. मी तिला फोन केला तर आत्तासुद्धा तिचा फोन बंद येत होता. आता मात्र मी तिच्या आईला फोन केला, पण त्यांनीसुद्धा माझा फोन उचलला नाही. आता मला काळजी वाटू लागली होती, कारण माझे बोलणे कोणासोबतच होत नव्हते. जवळजवळ 2-3 दिवस ना रूपाचा फोन आला ना तिच्या आईचा. मी माझ्या कामात व्यस्त झालो होतो. एक दिवस संध्याकाळी रूपाच्या आईचा फोन आला. फोन उचलताच मी त्यांना म्हणालो, रूपा कुठे आहे? तिची आई म्हणाली की रूपा तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे. कदाचित तिकडे नेटवर्क नाही, त्यामुळे तुमचे आणि तिचे बोलणे होत नाही. मी विसरलो होतो, कारण रूपा मला म्हणाली होती की ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे. माझी काळजी थोडी कमी झाली आणि मी परत माझ्या कामात व्यस्त झालो. रूपा तिच्या मैत्रिणीच्या घरी 5 दिवस थांबणार होती. त्यामुळे मी विचार केला की कदाचित 5 दिवस
माझी आणि रुपाची बोलणी होऊ शकणार नाही. म्हणजे कामसुद्धा जवळजवळ संपत आलं होतं आणि माझ्या हातात 2-3 दिवसानंतर पैसे येणार होते. जसे मला पैसे मिळाले तसे मी गावावरून निघालो. गावावरून सरळ मी रुपाच्या माहेरी आलो. जसं मी माझ्या सासरी पोचलो, माझ्या सासूला आनंद होण्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. त्या घाबरल्यासारख्या वाटत होत्या. मी थोडा वेळ तिथे बसलो, चहा-पाणी घेतला. मग माझ्या सासूंना म्हणालो की रुपा कुठे आहे? माझे सासू म्हणाले, रुपा अजूनपर्यंत लग्नावरून आलीच नाही. मी हे ऐकून आश्चर्यचकित झालो. मी म्हणालो, आली नाही अजून? तिचा फोनसुद्धा लागत नाही. मी माझ्या सासूला म्हणालो की मला तिच्या मैत्रिणीचा नंबर द्या. किती दिवसापासून मी रुपासोबत बोललो नाही. त्या थोडा वेळ शांत बसल्या आणि म्हणाल्या, आता माझ्याजवळ तिचा मैत्रिणीचा नंबर नाही. मी तुम्हाला कोणाला तरी विचारून तो नंबर देते. जवळजवळ 1 आठवडा झाला होता. मी रुपासोबत बोललो नव्हतो. आता मला रुपाचा खूप राग येत होता की तिचा फोन स्विच ऑफ का आहे? तिचा फोन बिघडला आहे तर ती कोणाच्या फोनवरून मला फोन लावू शकत होती. पण ती माझ्यासोबत बोलत नव्हती. मी विचार केला की जेव्हा ती परत माझ्याजवळ येईल तेव्हा मी तिला खूप ओरडणार. माझ्या सासूचा फोन आला नाही. जवळजवळ 15 दिवस होऊन गेले होते. मी त्यांच्या घरी परत गेलो, पण आता सासूबाईसुद्धा त्यांच्या घरी नव्हत्या. ना त्यांचा फोनसुद्धा उचलत नव्हत्या. आता माझ्या मनात खूप विचित्र विचार येऊ लागले होते की नक्की गोष्ट काय आहे? रुपाने तिची आई माझ्यासोबत असे का वागत आहेत? मी माझ्या सासूबाईंना मेसेज केला की आता मी पोलीस चौकीत जाणार आहे. कदाचित माझे सासूबाई घाबरले. लगेच पुढच्या 5 मिनिटात त्यांचा फोन आला आणि म्हणाले की जावई बापू, मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी या. सासूबाईंचे बोलणे ऐकल्यावर माझे टेन्शन अजूनच वाढायला लागले होते. अशी नेमकी कोणती गोष्ट होती की ती माझ्यापासून लपवली जात होती? माझी बायको माझ्यासोबत 20 दिवसापासून बोलत नव्हती. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सासरी गेलो. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मी खूप रागात होतो. मी सासरी जाताच सासूबाईला जोरात ओरडलो आणि म्हणालो की रुपा कुठे आहे? माझी सासूबाई मला म्हणाली की बाळा, मी जे काही तुम्हाला सांगणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. सासूबाई म्हणाले की रुपा कोणासोबत तरी पळून गेली आहे. मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता की मी काय ऐकत होतो. मी म्हणालो, तुम्ही काहीही बोलताय आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवू का? सासूबाई म्हणाल्या, बाळा, हे खरं आहे. तुमच्या लग्नाअगोदर तिचे एका मुलावर प्रेम होते. जेव्हा ती लग्नाला तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तेव्हा तिथे तिचा प्रियकर भेटला आणि संधी पाहून ते दोघे तिथून पळून गेले. मला माहिती आहे की तुमचे रुपावर खूप प्रेम आहे, पण हेच खरं आहे. तुम्ही रुपाला विसरून जाणेच ही चांगली गोष्ट होईल. आम्ही पोलिसाजवळ गेलो नाही, नाहीतर आमची इज्जत गेली असती. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला तुमच्यापासून लपवत होतो. रुपा माझ्यासोबत 3 महिने राहिली होती. जेवढा मी तिला ओळखत होतो ती अशी हरकत करू शकत नव्हती. पण तिची आईच हे सर्व सांगत होती. त्यामुळे मला विश्वास ठेवणे भाग पडत होते. पण माझे मन अजूनही मानायला तयार नव्हते. माझ्या सासूबाई माझ्यासमोर रडत होत्या आणि माझी माफी मागत होत्या. जेव्हा इतकी मोठी गोष्ट माझ्या घरच्यांना माहीत पडली तेव्हा त्यांचासुद्धा विश्वास बसत नव्हता. कारण रुपाच्या स्वभावावरून ती अजिबात अशी वाटत नव्हती. रुपाच्या आईला पाहून मी माझे घरचे शांत राहिलो. आम्ही कोणतेच मोठे पाऊल उचलले नव्हते. मी माझ्यासोबत झालेल्या धोक्याला सहन करू शकत नव्हतो. मी रुपावर खूप प्रेम केले होते, पण मला त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. आता रुपा या नावावरूनच मला तिरस्कार होऊ लागला होता. माझ्या जीवनावर याचा खूप मोठा परिणाम झाला होता. मी जे कपड्यांचे दुकान चालू करणार होतो त्याच्यासाठी माझ्याजवळ आता सगळं काही होतं, पण तरीसुद्धा दुकान चालू करायला माझं मनच होत नव्हतं. कोणत्या माणसासोबत एवढा मोठा धोका झाला असेल तर तो कसा काय आनंदात राहू शकतो? माझे घरचे मला सांभाळत होते. मी रुपाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, कारण ती जर मला भेटली तर मी तिला विचारेन की तू माझ्यासोबत अशी का वागली? वेळ निघून जात होती. आता पूर्ण या गोष्टीला 7 महिने झाले होते आणि मी रुपाला विसरून माझ्या जीवनामध्ये परत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. शहरात मी माझे दुकान चालू केले होते. मी स्वतःला त्या कामात व्यस्त ठेवू लागलो होतो. एक दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी मला रुपाच्या घरासमोरून जावे लागले होते. जसा मी तिच्या घरासमोरून जात होतो, माझे लक्ष तिच्या घराच्या खिडकीवर गेले. तेव्हा मला दिसले की ती खिडकीमध्ये रुपा बसली आहे. हो, मला रुपा दिसली होती. मी त्या क्षणी तिच्या घरी गेलो. दरवाजा वाजवू लागलो. माझ्या सासूबाईंनी दरवाजा उघडला आणि त्या मला पाहून चकित झाल्या होत्या.
दरवाजा उघडताच मी आतमध्ये जाऊ लागलो तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला हाताला धरून थांबवले होते. पण मी त्यांचा हात झटकला आणि आतमध्ये खोलीमध्ये गेलो. जसं आम्ही खोलीमध्ये गेलो, रूपाला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण रूपा व्हीलचेअरवर बसली होती. रूपाने मला पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिला विचारले, हे काय झाले आहे? रूपा रडतच होती. तिला बोलताही येत नव्हते. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाले की, बाळा, रूपा जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या घरी लग्नाला गेली होती तेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये तिच्या पायांना खूप मोठी दुखापत झाली. त्याच्यामुळे ती आता चालू शकत नाही. ॲक्सिडेंट झाला तेव्हा ती शुद्धीत नव्हती आणि त्या बेशुद्ध अवस्थेतसुद्धा ती हेच बोलत होती की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू नका, कारण ते खूप मोठ्या कामासाठी गेले आहेत. हे ऐकून त्यांना खूप टेन्शन येईल. नंतर डॉक्टरांनी सांगितले की रूपा आता चालू शकत नाही. तिच्यावर उपचारसुद्धा खूप जास्त खर्च होईल. तेव्हा मी तिला म्हणाले होते की आता आपण जावईबापूंना ही गोष्ट सांगू. पण रूपा म्हणाली होती की मला ज्यांचे आयुष्य खराब करायचे नाही. शहरात एक मोठे कपड्याचे दुकान खोलावे हे त्यांचे खूप मोठे स्वप्न आहे. जर मी त्यांच्या आयुष्यात परत गेले तर त्यांच्यावर मी ओझे बनून राहील. त्यामुळे रूपाने तुम्हाला खोटं सांगण्यासाठी सांगितलं, म्हणजे तुम्ही तिला विसरून जाल आणि तिचा तिरस्कार कराल. माझी पत्नी माझ्यावर एवढं प्रेम करत होती. मी रूपाला म्हणालो की रूपा, जर हे सर्व माझ्यासोबत घडले असते तर तू मला सोडून गेली असतीस का? रूपा लगेच रडत रडत म्हणाली, असे अशोक बोलू नका. रूपा म्हणत होती की मी तुमची दोषी आहे. ॲक्सिडेंटमध्ये आपले बाळसुद्धा वाचले नाही. तुम्ही मला विसरून जा आणि दुसरे लग्न करा. मला तुमच्यावर ओझे बनून राहायचे नाही. रूपाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कितीतरी दिवसापासून तिने त्यांना थांबवले होते. गेले काही महिने मी रूपाला न जाणे काय काय बोललो होतो. पण आता मला रूपाला एका क्षणासाठी सुद्धा माझ्यापासून लांब करायचे नव्हते. मी रूपाचे आता काहीच ऐकले नाही. रूपाला माझ्या घरी घेऊन गेलो. आता माझे प्रयत्न होते की ती परत तिच्या पायावर चालू शकेल. मी माझे शहरातले कपड्यांचे दुकान विकून टाकले आणि चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला दाखवले. डॉक्टरांनी रूपाचे चेकअप केले आणि म्हणाले की ती तिच्या पायावर पुन्हा उभी राहू शकते. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केल्यानंतर रूपा ठीक होईल. ऑपरेशनसाठी तुम्हाला 5 लाख रुपये लवकर जमा करावे लागतील. मी डॉक्टरांना म्हणालो, खर्च कितीसुद्धा होऊ दे, पण माझी पत्नी तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. डॉक्टरने रूपाचे ऑपरेशन केले. मी माझ्या पत्नीला सोडून कुठेच जात नव्हतो. प्रत्येक क्षणाला तिची काळजी घेत होतो. 2 महिन्यानंतर रूपा हळूहळू तिच्या पायावर उभी राहायला लागली होती आणि आम्ही लोक पुन्हा एकदा आनंदात आमचे जीवन जगू शकत होतो. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.